भारताची बॅटिंग सुरू झाली. रोहित शर्मा खाऊन मारत होता. आता दुसरीकडे शुभमन गिल 8 रन करून आउट झाला आणि तो जातोय तर रोहित शर्मा मागणं म्हणला थांब मी पण आलो. मग विराट कोहली श्रेयस अय्यर दोघ जण मैदानात आली. श्रेयस अय्यर 45 रनावर आउट झाला. पण तरी पण आपल्या लोकांच्यात जरा ताकद होती, कारण मैदानावर विराट कोहली ऑस्ट्रेलियन बॉलर्सला मोजून मापून हाणत होता. ही जोडी चांगली रंगात आली होती. तेवढ्यात अक्षर पटेल आउट झाला. पण काही टेन्शन नव्हतं. विराट कोहली 1 नंबर खेळत होता. दुसरीकडे के.एल. राहुल धुर्रा करत होता. इकडे यानं 6 आणला की तो तिकडून यायचा आणि तो बी हाणायचा. आणि असंच एक बॉल कोहलीनं उचलला, पण बॉल 6 पर्यंत काय पोहोचला नाही. कोहलीनं शॉट मारला होता. खरं तर अंपायरनं 2 हात वर करावं म्हणून, पण अंपायरनं 1च हात वर केला आणि कोहली आउट झाला. मग आला हार्दिक पांड्या. पांड्या आणि राहुल दोघं हळू एंड लाईन पर्यंत पोहोचत होते. रन पाहिजे होते 20 बॉल मध्ये 24, आणि हार्दिक पांड्यानं गोलीगत एक छकडी टाकली. संपलं. गंभीर याडा झाला. कोहली तिकडे बेन स्टोकला हाका मारायला लागला आणि ह्याच्यावर पांड्यानं अजून एक बॉल घुमावला. झालं म्हणलं संपलं सगळं. डायरेक्ट 3 ओव्हर मध्ये 12 रनावर मॅच आली. आणि मग परत पुढच्या ओव्हरला अजून एक 4 मारला. सगळ्यांनी मोबाईल बाहेर काढले. पांड्या 6 मारून मॅच संपवणार. एलिसनं बॉल टाकला. पांड्यानं सरळ बॅट घुमावली. बॉल वर गेला आणि सगळे खुर्चीवर उठून उभे राहिले. मध्येच मॅक्सवेल नावाचा बोका आला. झालं. पांड्या आउट झाला, पण भाऊ त्याचं काम करून गेला होता. मग आला जडेजा. आता रन पाहिजे होते 4. के.एल. राहुलनं हार्दिककडे बघितलं आणि म्हणला तुला मागा 6 मारायचा होता ना, तुला नाही जमलं मी मारतो, डोंट वरी. आणि के.एल. राहुलनं 6 मारला आणि भारत ऑस्ट्रेलियाला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल मध्ये पोहोचली. आणि डायरेक्ट 19 नोव्हेंबर 2023 ची चित्र डोळ्यापुढे उभी राहिली. डोळ्यात पाणी आलेल्या सगळ्या भारतीय प्लेयरची तोंड आठवायला लागली. डोळ्यात पाणी आलं होतं. स्क्रीनवर रोहित शर्मा आणि विराट कोहलीला आनंदानं एकमेकांना मिठी मारताना बघितलं आणि म्हणलं बास, एक इंसान को इससे ज्यादा और क्या ही चाहिए होता है. सगळ्या टीमला एन्जॉय करताना बघितलं. आणि आता जरा कुठतरी वाटतंय 19 नोव्हेंबर 2023 चा बदला थोडासा पुरा झालाय.